15 दिवसाच्या अगोदर आम्ही पदाचे राजीनामे दिले। त्यावेळेला आम्ही शिवसेनेचा राजीनामा दिलेला नव्हता पक्षाचा। मग 15 दिवसाच्या आतमध्ये काय निर्णय घ्यायचा ही दिशा ठरवण्यासाठी आम्ही 15 दिवस थांबलो। वरील श्रेष्ठीकडून आम्ही 2 वेळा शिष्टमंडळाच्या निमित्तानं पक्ष संघटनाने पक्षाची स्थिती सांगितली। 15 दिवसानंतरही वरून काय त्याचं आम्हाला बोलावणं आलं नाही। त्यामुळे मी आता काल परवा शनिवारी आम्ही माडा जगदाळे मंगल कार्यालयात सर्व पदाधिकारी, मग मोहोळ असेल, माडा असेल, पंढरपूर असेल, करमाळा असेल, अशा सर्वच कार्यकर्त्यांची मीटिंग त्या ठिकाणी घेतली आणि कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना विचारलं आपली पुढील दिशा काय ठरवायची। मग अनेकाच्या बोलण्यामध्ये की आपण आता इतकं होऊन देखील यांना वरच्यांना संघटनेच्या बाबतीमध्ये काही करायचंच नसेल तर आपण भाजप या पक्षामध्ये प्रवेश करायचा असं सर्वानुमते ठरलं। आणि त्याप्रमाणे आम्ही काल माननीय पालकमंत्री गोरेसाहेब शिवाजी सावंत सरांची भेट झाली आणि त्यांनी सांगितलं की बाबा तुम्ही भाजपमध्ये या। त्याप्रमाणे सरांची आणि काल ज्या वेळेला मुख्यमंत्री या ठिकाणी आले त्यावेळेला माननीय पालकमंत्री आणि मुख्यमंत्र्यांची भेट घालून दिली आणि सविस्तर चर्चा केली। त्यानंतर 2-3 दिवसामध्ये मुंबईला बोलवतो, चर्चा करूया, प्रवेश कुठे घ्यायची याची चर्चा करून निर्णय घेऊ। कोण कोण प्रवेश करणार आहे त्यामध्ये? ही परत सगळे 40 लोकांचे राजीनामे दिले ते म्हणजे पूर्णच लोक आहेत। तानाजी सावंत वगैरे ते पण, शिवाजी सावंत वगैरे पण आहेत। शिवाजी सावंत मी सांगितलं ना, त्यांनी सांगितलं प्रेस घेऊन तुम्ही निर्णय सांगा आपला काय झाला। लोकशाही नवराष्ट्र काय अडचण नाही आहे ऑलरेडी कार्यकर्ताच आहे। सोलापूर शहर असेल किंवा जिल्ह्यात असेल पदाधिकाऱ्यांचा आहे तो काही दिवसापूर्वी राजीनामा दिला होता, मात्र पक्षातच होते, मात्र आता ते भाजपात प्रवेश करतात। यामध्ये शिवाजी सावंत असतील, दिलीप कोल्हे असतील, असे अनेक पदाधिकारी जे आहेत ते भाजपामध्ये प्रवेश करतात, काय सांगा? आजच आपल्याला माध्यमातून कळालं की काही पदाधिकारी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करणार आहेत। खास करून दिलीप भाऊ कोल्हे असतील, हरिभाऊ चौगुले असतील, समर्थ मोठे असतील, या लोकांनी मला वाटतं आता कॅमेऱ्यासमोर येऊन त्यांची भूमिका स्पष्ट केलेली आहे। काही दिवसासाठी दिलीप भाऊ राष्ट्रवादीतून शिवसेनेत आले होते, त्यांनी आम्हाला खूप असं मार्गदर्शन केलं, ते ज्येष्ठ नेते आहेत आणि आता खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टीला त्यांच्या अनुभवाची कामाची गरज असल्यामुळं त्यामुळे ते आता भारतीय जनता पार्टीत प्रवेश करतायत। मला वाटतं भाऊंचा आता 3रा कितवा पक्षप्रवेश आहे माहीत नाही, 4था पक्षप्रवेश आहे आणि आता भारतीय जनता पार्टीत ते प्रवेश करून भारतीय जनता पार्टी वाढवण्याचं काम करतील। आमची युती आहे, जरी ते आमचे जुने सहकारी असतील त्यांच्याबद्दल आमचं कुठलंही दुमत नाही आहे। शेवट दिल्या घरी सुखी राहा, काम करा, तिथं राहून ज्या इथं काही गोष्टी घडल्या तर न होता तिथं सुद्धा एकोपा ठेवण्याकरता ह्या सगळ्या मंडळींना काम करावं। त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि आम्ही एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वात शिवसेना वाढीसाठी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी येणाऱ्या काळात काम करणार आहोत आणि अनेक प्रवेश शिवसेनेत होणार आहेत। अवघ्या काही दिवसामध्ये तुम्हाला लक्षात येईल की शिवसेनेमध्ये प्रवेश करणाऱ्यांची रांग, जरी 2-3 पदाधिकारी गेले तरी हजारोच्या संख्येनं काही आदर पक्षातनं शिवसेनेमध्ये येताना आपल्याला बघायला मिळेल। भाऊ, खरं तर शिवाजी सावंत देखील भाजपच्या वाटेवर आहेत, तुम्ही त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक वर्ष काम केलेले आहेत। प्राध्यापक शिवाजीराव सावंत सर हे अतिशय ज्येष्ठ नेते आहेत, त्यांचा शिवसेनेला खूप उपयोग झालेला आहे। ज्येष्ठ नेते आहेत, त्यांनी शिवसेना वाढीसाठी काही प्रयत्न केला आहे, पण आज काही कारणाने ते पक्ष सोडत आहेत। मला असं वाटतं त्यांच्या स्थानिक राजकारणाचा, त्यांच्या कौटुंबिक राजकारणाचा हा निर्णय आहे का काय असं वाटतंय। त्याच्यामुळं ते जिथं जातील तिथं त्यांचं नेतृत्व करण्याचं काम करतील आणि त्यांनाही सुद्धा माझ्या खूप शुभेच्छा आहेत। आज भारतीय जनता पार्टी आहे, युती आहे, त्यामुळे आम्हाला सुद्धा आज जरी तिकडे गेले असले तरी पुन्हा मांडीला मांडी लावून बसायचं आहे। अजितदादाचा गट असू द्या, हे असू द्या, आणि हे ज्येष्ठ नेते आहेत त्यांना माझ्या खूप खूप शुभेच्छा। युती धर्म पाळत असताना आपल्या सहकार्या पक्षाचे नेते फोडायचे नाहीत असा स्वतंत्र धर्म असतो, मात्र असं असताना देखील नाही, ही जी काही घटना घडली आहे याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीने काय केलंय असं मला मुळीच वाटत नाही। काही स्थानिक राजकारणामध्ये आणि त्यांच्या कौटुंबिक राजकारणामध्ये कंटाळून काही लोक पक्षप्रवेश करत आहेत,
त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीनं काही जास्त परिश्रम घेतलेत असं वाटत नाही, कारण या लोकांनी हा निर्णय घेतला होता. आणि ऑपरेशन लोटस वगैरे नाही, ऑपरेशन टायगर काही दिवसात आपल्याला दिसेल. नाही, ह्या लोकांची नक्कीच गरज होती. यांच्या मार्गदर्शनाखाली याआधी सुद्धा शिवसेना मोठ्या प्रमाणात काम केलेली आहे. पण आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब हे अतिशय तुम्हाला माहीत आहे कशा पद्धतीचे कणखर नेतृत्व आहे. आणि ते नेतृत्व त्यांच्या समंजस पद्धतीनं जर त्यांच्यापाशी काही गोष्टी मांडल्या गेल्या असत्या तर नक्की त्यातनं मार्ग निघाला असता. पण हट्टीपणाने आपण आपल्याच मनासारख्या काही गोष्टी कराव्यात असं म्हटल्यामुळं मला वाटतं कदाचित ह्यात मार्ग निघालेला नाही. मी इतर कुणाच्या नावावर काय चर्चा करणार नाही. मी हेच सांगितलं की जरी आज काही शिवसैनिक भारतीय जनता पार्टीत गेले असतील तर येणाऱ्या काळामध्ये हजारोच्या संख्येनं आदर पक्षातनं तुम्हाला शिवसेनेत आलेले दिसतील. भाऊ, कुठेतरी 4 तारखेला आपला मेळा बैठक झाली, त्या बैठकीत त्यांना समजवण्याचा प्रयत्न झाला नाही का? बघा, मतभेद आहेत ते नक्की समजवण्याचा वरिष्ठांनी प्रयत्न केलेला आहे. पण नक्की दुखतंय कुठे हे कुणालाच कळी नाही. कारण ह्यांचे कौटुंबिक वादातनं हे सगळं घडतंय की शिवसेना पक्षामध्ये ह्यांना पाहिजे असलेली एकाशाही पाहिजे म्हणून हे सगळं घडतंय. हे काय गोष्टीत शेवट पक्ष हा सगळ्यांचा पक्ष आहे, पक्ष कुणा एकट्याचा नाही आहे. आणि पक्षामध्ये मालक कोणी होऊ शकत नाही पक्षाचा. पक्षामध्ये सगळे समान आहेत. आणि या भावनेतनं जर आपण सगळे राहिलो तर मग पक्षामध्ये अशा गोष्टी होणार नाहीत. आणि आता त्यांनी ज्या पक्षात प्रवेश केलेला आहे त्या पक्षाला तर शिस्तीची खूप गरज आहे असं सांगितलं जात आहे. आणि तिथं जाऊन आता नक्कीच मला वाटतंय की काही लोकांना शिस्त लागल्याशिवाय राहणार नाही. ओके. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.